चोनी लावू 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 नो हे बघ टीव्ही चालू इथं टीव्ही लावू लावू कोकोमेलन लावू कोकोमेलन लावू लावू नको लावू मंकी मंकी लावू हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ वाजून गेलेत मला माहिती नाही 10:30 पावणे 11 काहीतरी झालेत मी सकाळी आज पहाटे 5:30 वाजता उठलो होतो आज आहे रविवारचा दिवस आणि आज मी लवकर उठलोय लवकर म्हणजे 6 वाजलेत 6 वाजून 10 मिनिटं झालेत मी आज 5:45 उठलोय त्याचा आधीच मे बी 5:30 पर्यंत बिकॉज माझा एक फ्रेंड आहे त्याची आई आणि तो येणार होता त्याला घ्यायला आलोय मी त्याला घेऊन परत त्याचं घरी सोडेल आणि मी परत घरी जायला आणि परत झोपेल आल्यानंतर मी जो झोपलोय आत्ता मगाशी उठलोय आणि जरा आता फ्रेश वगैरे होऊन एक गोष्ट दाखवतो आणि आईला पण याची कंप्लेंट मी करतो मला माहिती नाही घरात सगळ्यांचा नाश्ता झालेला असेल ना तर माझा वरच काय येतं की सगळं उरलेलं आहे ते मीच संपवायचं असं का दिसतो तुम्हाला हा उपमा ऍक्च्युअल मध्ये आईने द्यायला पाहिजे होता अर्धा याच्यातला जो अर्धा आहे ना एवढा द्यायला पाहिजे होता मला असं वाटतं हा जो पार्ट आहे ना हा पोर्शन एवढा द्यायला पाहिजे होता आईचं कसं आहे जे राहिलेलं आहे ते संपलं का मग भांडे धुता येतील आणि एकदम मोकळं होता येईल पण ते जायला पाहिजे ते खाल्ल्यानंतर जेवण कसं करेल माणूस एकत्र एवढं सगळं का देऊन देते तू तुला संपवायचं असतं का तुझं खूप जास्त प्रेम आहे का काय काय मला सांग आता आज सांग तू तुझ्यावर माझं प्रेम पण आहे आणि ते मला संपायचं बी असतं त्याच्यामुळे मग देऊन देते एवढं आणि आता मी आत्ताच सांगतो माझं जेवण बनवायचं नाही हा त्याच्यात बोलते हा बोल हॅलो गाईज तू बोलते ना हॅलो गाईज पकडा यांना सगळ्यांना पकडा पकड 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 चला आज घरची कामं होती सगळे आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून हे बघा हे एवढे कपडे दिसतात आमच्या सगळ्यांचे आठवड्याभरचे सगळे इस्त्रीला द्यायचे ते इस्त्रीला देऊन आपण एका ठिकाणी जाणार आहेत कुठल्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो मी त्या पोरांना जी लिफ्ट दिली होती त्यांना सोडलं होतं ना ते जिथे पोहायला गेले होते ना आपण तिथं जाऊ हेलो भैया मैं घर पे ही था छोटू आता था ना घर पे हाँ वो लेके आता था ना आने की जरूरत नहीं पड़ती थी वो फोन पे आ जाता था मैं बोला आज बच्चे को छुट्टी होगा क्यों परेशान करे इसके लिए हम खुद आ गए आमच्या इथं रस्त्यांचे भयंकर मोठ्या लेवलमध्ये कामं चालू आहेत मागच्या 6 महिन्यांपासून म्हणून जरा ट्रॅफिकचं प्रमाण वाढलंय बट ठीक आहे स्कूटी आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे मोठी गाडी असते तर खूप जास्त प्रॉब्लेम येतात आणि खरोखर सांगतो एका सिरीजचे मला रिव्ह्यू द्यायचे मी माझे 10 तास वेस्ट केलेत मला असं वाटायला लागले मिर्झापूर 3 बघितली मी पार्ट 1 पार्ट 2 एवढा बाप लेवलचा होता आणि पार्ट 3 एकदम म्हणजे बाप रे बाप कोणी माझ्यासारखे 10 तास वेस्ट केलेत कमेंट डाऊन नक्की करा आणि टाइम वेस्टिंग सिरीज आहे काहीच नाही त्या सिरीजमध्ये लिटरली काहीच नाही का काका ते रस्ता इथून आहे का तो हा पोरं पण आहे तिथं भाई साहब गजब काका किती खोल असेल हा लय खोल आहे का काही लोक मासे पकडता इथं चला आता आपण पुढ पर्यंत जाऊन येतो इथून जाऊ शकतो आपण ते काका बोलले काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे सटकणार नाही काही नाही हेल्मेट घालून जाणारा मी एकमेव व्यक्ती इथं वाव तो बघा तो लंडन ब्रिज दिसतोय आणि त्या दिवशी आपण तिथून असा व्हिडिओ घेतला होता इकडचा आम्ही कुठल्याही प्रकारचा आगाऊपणा करत नाहीये आम्ही विचारलं इथल्या लोकांना त्या म्हणे बिंदास आहे बघा काही लोक जाऊन फोटो काढतात आपण पोहायला नाही जाणार बिकॉज इथं खूप जास्त खोल आहे नाग नाही रे हो पाग हो जसंही नाग बोलला ना माझ्या डायरेक्ट धडका भरून गेलं कारण की पाण्यात असतात भरपूरशे साप बदक होता तो हो इथून माशी येता का किती पकडले तुम्ही एक कुठे अरे वा हो गजब चल निघूयात एक नंबर टाइम स्पेंड झाला जरा इथून गाडी काढू आणि मस्त गप्पा मारू काकांसोबत मी शेवटी अर्धा तास गप्पा मारला ना माझ्यासाठी तो टाइम बेस्ट होता इथला संपूर्ण टाइम स्पेंड केला आम्ही त्याच्यात कारण की त्यांनी ज्या गोष्ट त्या गप्पा ज्या मारल्यात म्हणजे मला एक सिरीज स्टार्ट करायची तुमच्यासोबत मी ते नंतर शेअर करेल त्यांचं नाव काय होतं माहिती का भारत खरंच खूप भारी वाटलं मला त्यांच्याशी गप्पा मारायला आणि असंच मला लोकांशी गप्पा मारायला खूप मस्त वाटतं माझे आवडतं एक ठिकाण आहे तिथं आपण जाऊन मस्त चहा पिऊयात चहा पिल्यानंतर मग आपण घरी जाऊयात
डांगे चौकाजवळ गणेश मंदिर आहे, त्यासमोर दिसतंय मयुरेश्वर गणेश मंदिर. इथंच आहे टेस्टी तेजेश्वर अमृतुल्य. इथं आम्ही चहा प्यायला यायचो नेहमी, एक नंबर चहा भेटतो इथं. तर आपण इथं मस्त चहा पिऊ आणि मग आपण घरी जाऊयात. खूप दिवसांनी आलो ह्या एरियामध्ये. आता खूप जास्त डेव्हलपमेंट झालं. आम्ही जेव्हा होतो ना तर अंडरपास पण नव्हता, फक्त इकडचा आणि तिकडचा रस्ता होता. त्याच्यामुळे ना जेव्हा आपण बाजार भरायचो ना खूप जास्त ट्रॅफिक व्हायची. येऊन गेलो आपण घरी फिरून मस्त. आता आंघोळ वगैरे करतो आणि जे आपलं आजचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, मी माझ्या ट्रेनरला भेटायला जाणार आहे. तो माझा खूप चांगला मित्र पण आहे. आपण बाकीचे गप्पा तेव्हा मारू. आणि अजून एक गोष्ट, पूर्ण फॅमिली माझी रेडी होते. मम्मी, आपला जो नवीन फ्लॅट आहे त्याचं काम, आपला फ्लोअरचं ना त्याचं काम कंप्लीट झालं आहे. सो ते बघायला चालले आहेत, कारण की घरी बसून पण सुट्टी बाहेर जायचा प्लॅन नव्हता. तर हे आपलं नवीन घर बघायला चाललेत ना, किती काम झालं, काय झालं, काय नाही. आणि तिथं जवळपास 1-2 गोष्टी पण आहेत जरा बघण्यासारख्या, ते पण जाऊन येतील. ते हे बघा, कुठे चालली ती? चोनी, चोनी कुठे चालली तू? चोनी कुठे चालली? हेलो गाइस कर, हेलो गाइस, हेलो गाइस कर, हेलो गाइस कर, हेलो गाइस. अरे तुमने वो दिखा दिया ना, अभी ध्यान नहीं देगी वो. लाडी लाडी करते. लाडी नहीं, अंकल मारती लाडी मारते. यू गुड गर्ल. हे बघा, तुम्हाला दाखवतोय ज्यूस सेंटरवर कोण आहे. आणि मला ज्यूस देणार आहे का? तू कुठला पितोय? कलिंगडचा. कलिंगड. आणि मला कुठला पाचशीला? तुम्ही कोणता घेणार? कुठं होता तू एवढे दिवस? मम्मीकडेच होतो. शाळा होती तर. तू तब्येत एकदम हेल्दी झाली हा, आता पेलवान झालाय तू. गुड गुड, पिऊन घे. ऑल गुड. अभ्यास करतो का नाही? हा करतो. शाबाश. वाजून गेले 7:06. वहिनी दादा हे सगळे जाऊन आले आणि मला खूप मोठं टेन्शन देऊन दिलं त्यांनी. ऍक्च्युली ते घराचं काम बघायला गेलेले, आतून घर बघून आले. आणि आमचा दादा इतका टॅलेंटेड आहे ना, म्हणजे त्यांनी बिफोर आणि आफ्टरचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहे, पूर्ण फ्लॅटच्या जर्नीचा जो व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी शूट करून आले ते. आणि काम इतकं पटापट चालू ना, तर मला असं थोडं टेन्शन देऊन दिलं त्यांनी. बिकॉज खूप साऱ्या गोष्टी अशा येणार आहेत खूप लवकर. सो त्याच्यासाठी मला प्रिपेअर राहावं लागणार आहे. ते मी थोडंसं निवांत बोलतो तुमच्याशी. त्याच्या आधी आपण निघूयात पटकन. माझा जो मित्र आहे त्याला भेटायला जायचं आपल्याला. आणि आपल्याला लवकरच वर्कआउट चालू करायचं आहे, खूप लवकर रुटीनमध्ये यायचं आहे. बिकॉज मी इतका खाऊगुला झालो आहे ना सध्या, माझी पूर्ण रुटीन बिघडली. सो ती मला रुटीन अशी आणायची एका ट्रॅकवर व्यवस्थितपणे. आधीसारखा तुम्ही माझ्या इंस्टाला जा, पहिला फोटो बघा, माझी ती रुटीन परत मला रिस्टार्ट करायची आणि परत सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत. त्या पण त्याला भेटून येऊ, त्याला सगळं एक्सप्लेन करू, आपली रुटीन काय, कसं आहे, किती महिन्याचा टार्गेट ठेवायचा आहे, काय अचीव करायचं आहे. ते झाल्यानंतर आल्यानंतर मग मी निवांत गप्पा मारतो की कसलं टेन्शन आलंय मला, काय काय येणार आहे, काय काय होणार आहे, कसं काय होणार आहे. सो निवांत गप्पा मारतो. आपण गाडी पार्क करून दिली. आपण आलो बालेवाडीला. बालेवाडीमध्ये ना ॲक्च्युअल जे सगळे शॉप आहेत ना, तिथं पार्किंग भेटत नाही. वेळे पार्किंग द्यावी लागते. खूप 150 रुपये घेतात ते. तर मागे आपण, माझ्या मित्राची सोसायटी आहे, तिथं गाडी पार्क करून दिली. इथून पायी जातोय, जाऊयात, भेटूयात, आपलं काम करूयात आणि आपण परत घरी जाऊयात. ऑलराईट, 10:19 झाले. जस्ट घरी आलो मी. आमची मीटिंग एक नंबर झाली, सगळ्या गोष्टी झाल्या एकदम. आता आपलं लवकरच रुटीन चालू होणार आहे. वरती जातो, जेवण करतो. बिकॉज आईचे मला फोनवर फोन आलेत की लवकर ये, जेवण करून घे आणि जरा घरात येतो आता लवकर. चला आता वरती जाऊयात, पटकन जेवतो आणि मग जेवण वगैरे झाल्यावर निवांत भेटतो आणि आपल्या ज्या गप्पा आहेत त्या निवांत मारतो. छोनी छोनी छोनी, चल चल. छोनी यांची शूटिंग चालू, आपण यांना डिस्टर्ब करू. चल 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 चल. शोनी काय चालू आहे यांच्या? अरे लास्ट आहे शोनी. शोनी लास्ट आहे. आमच्या टायमाला तर असं, आमच्या टायमाला त्या सोनं होतं. इंस्टाग्रामला तो बघा, एकदम जोरदार कंटेंट येतोय. संताप, सासू जागी कर, सासू. कधी सासू जागे सासू नको, सासू संताप मा. ऍक्शन बोल चालेल तू. 3, 2, 1 नाही हो, असा कपडा घालेल कधी एकदम डन. पॅकअप. ओ तालिया, आई के लिए तालिया. आईला आहे ना ऍक्टर बनवून टाकतील. अजून काही महिने तर राहिली ना, आईचं एक वेगळं चॅनल असेल असं वाटतंय मला. बट येस, ही मजा असते आमच्या घरात. हे चालू असतं कंटिन्यू. शूटिंग, व्हिडिओज, एडिटिंग, रील अँड ऑल. डू सबस्क्राईब. ठीक आहे.